महाराष्ट्रामध्ये 8 मतदारसंघात मतदान सुरू झालंय। देशभरात 88 मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली, तर राज्यामध्ये 8 मतदारसंघात मतदान सुरू झालंय। विदर्भ आणि मराठवाड्यातील हे मतदारसंघ आहेत। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळी 7 वाजल्यापासून 8 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती येत आहेत। अनेक ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय। तर महाराष्ट्रात 8 मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच नागरिकांनी लांबच लांब रांगा लावत या ठिकाणी मतदान केलंय। विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा तसंच हिंगोली, यवतमाळ, वाशिम, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्या सोबत जोडलेत। प्रफुल्ल, आता 11 वाजता सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे, आताची काय परिस्थिती आहे? अगदी सकाळी 7 वाजल्यापासून मतदार जे आहे घराबाहेर आज मतदानाला पडले। बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झालेली आहे आणि सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी देखील केली। आपण देखील चित्र पाहू शकतो। आज सध्या 11 वाजतात आणि हे मतदार जे आहे मोठ्या संख्येनं या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। मतदानाचा हक्क लवकरात लवकर बजावावा, कारण की आपल्याला माहिती आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उन्हाचा मोठा कडाका सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि या उन्हाच्या कडाक्यापासून कुठेतरी बचाव करता यावा यासाठी हे संपूर्ण मतदार जे आहेत ते मतदान केंद्रांवर दाखल झालेले। सकाळी 7 वाजल्यापासून ही जी गर्दी आहे आपल्याला मतदान केंद्रांवर या ठिकाणी पाहायला मिळते आणि या मतदान केंद्रांवरती ज्या पद्धतीने सध्या काम चाललंय, जे काही निवडणूक अधिकारी असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ईव्हीएमचे सेट्स लावलेले आहेत। या ठिकाणी 4-5 जे कर्मचारी आहेत ते मतदारांची चाचपणी करतात आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्याला मतदाराला या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता या ठिकाणी ही शीट जी आहे ईव्हीएमची शीट जी आहे उभी केलेली आहे आणि या ईव्हीएमच्या शीटच्या मागे मतदार जे आहे आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला जगदीश पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदानाची आकडेवारी जी होती ती अत्यंत कमी आली असे म्हणता येईल, कारण की 60% आसपास हे संपूर्ण मतदान जे आहे ते झालेलं आहे आणि हे संपूर्ण मतदार आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येत सकाळपासून घराबाहेर पडलेले आहेत आणि या संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपण यांना विचारूयात काय नेमकं यांचं म्हणणं आहे। काका, मला सांगा, आज तुम्ही मतदान करताय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। किती वय आहे तुमचं? माझ्यावर 70 वर्ष। 70व्या वर्षी हे मतदार जे आपलं मतदान करतोय। आणखी काही मतदार त्यांना विचारूया। मतदानाला तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, कसं वाटतंय आणि मतदान केलं करताना काय तुम्हाला खबरदारी या ठिकाणी घ्यावी लागते? आमचं मूलभूत जे हक्क आहे ते बजावण्यासाठी आम्ही आलो आहे, परंतु इथं असं निदर्शनात येत आहे की कुठंतरी प्रशासनाकडनं प्रॉपर व्यवस्था झालेली नाही आहे। माझं नावच इथं वगळलं गेलेलं मला दिसत आहे आणि बऱ्याचशा जाहिरातीमध्ये फार मोठे मोठे दावे केले आहेत, पण तसं काहीच दिसत नाही आहे इथं। तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालावं अशी माझी प्रशासनाला आवर्जून विनंती आहे। नाव चेक केलं, नाव नाही म्हणता, काय कारण सांगताय? कारण काय इथं कळत नाहीये। त्यांचं अधिकाऱ्यांशी मी बोललो तर ते म्हणतात की आमचं नेट चालत नाहीये कडक, म्हणजे अशा प्रकारे थोडस प्रॉपर नियोजन दिसत नाहीये। तर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष घालावं असं मी आता आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करू इच्छितो। मतदानामध्ये एक नाराजीचा सूर देखील जगदीश या ठिकाणी पाहायला मिळते। मतदान करण्यासाठी मतदाते जे आहे मतदान केंद्रावर येतात खरे, मात्र अनेक असे मतदार आहेत या मतदान केंद्रावर ज्यांच्या नावच मतदार यादीमध्ये नाहीये, तर काही मतदारांच्या नावासमोर डिलेटेड असा शब्द आल्यामुळे येथील कर्मचारी जे आहेत त्यांना मतदान करण्यापासून मज्जाव करत असल्याचं देखील पाहायला मिळते। त्यामुळे जे जिवंत मतदार आहेत ज्यांचं मतदान यादीमध्ये नाव आहे मात्र त्यांच्या नावासमोर डिलेटेड असा शब्द वापरला गेल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाहीये, ही देखील खंत मतदारांकडून बोलून दाखवली जाते। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संपूर्ण या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेतील का आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे आणि या 5 वाजेपर्यंतच्या या कालावधीमध्ये या संपूर्ण मतदारांना आपलं मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता येईल का, हा एक मोठा
प्रश्न जो आहे या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मोठ्या संख्येनं मतदार घराबाहेर पडत खरे आहेत, मात्र अशा पद्धतीच्या अडचणींचा देखील मतदारांना मात्र प्रफुल्ल, सामना करावा सकाळी लागतो. या अडचणी 9 वाजेपर्यंत 6 ते 7% मतदान झालं होतं. आता 11 वाजतायत. 11 वाजेपर्यंत अंदाजे मराठवाडा आणि विदर्भात किती टक्क्यांपर्यंत मतदान झालं असेल? उन्हाच्या पाऱ्याचा जर का जगदीश आपण विचार केला तर बहुतांश मतदार जे आहे ते सकाळी बाहेर पडलेले आहेत. 7% सकाळी 9 सव्वा 9 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी जाहीर झालेली आहे. 11 वाजेपर्यंत ही आकडेवारी सर्वसाधारणपणे 10 ते 11% जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि उन्हाच्या कडाक्यामुळे टक्केवारी दुपार दरम्यान कमी असेल, मात्र सायंकाळचं जे काही जेव्हा सूर्य मावळतीला जाईल तेव्हा देखील मोठ्या संख्येने मतदार जे आहे ते घराबाहेर पडणार असल्याचं चित्र जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. मतदार मोठ्या संख्येनं घराबाहेर पडतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. प्रशासनाकडून मोठी खबरदारी जी आहे मतदारांची टक्केवारी वाढवण्याकरता घेतली गेलेली आहे. जास्तीत जास्त मतदार कसे मतदान केंद्रापर्यंत पोहोचतील यासाठी देखील मतदान केंद्रावर वेगवेगळे जे काही क्लृप्त्या वापरला गेलेला आहे. सेल्फी पॉईंट एका ठिकाणी उभारला गेला. आदर्श युवक मतदान केंद्र म्हणून उभारणी झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त फर्स्ट टाइम जे वोटर आहेत ते फर्स्ट टाइम वोटर देखील घराबाहेर पडतील आणि मतदान करतील अशी अपेक्षा या ठिकाणी केली जाते. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदान प्रक्रियेत तरी किमान मतदानाची जी टक्केवारी आहे ते वाढावी अशी अपेक्षा जी वर्तवली जाते. त्यामुळे निश्चितच मतदार किती या संपूर्ण आवाजाला प्रतिसाद देतात तेही पाहावं लागणार. सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले खरे आहेत, मात्र दुपारच्या दरम्यान जरी मतदारांनी घराबाहेर पडून जर मतदान नक्कीच केलं प्रफुल्ल, तर सकाळपासून टक्केवारी जी आहे ते मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तू या सर्व घटना घडामोडीवर लक्ष ठेवून राज. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. 9 वाजेपर्यंत 7 ते 8% मतदान पार पडलं होतं आणि 11 वाजेपर्यंत हाच आकडा, हीच टक्केवारी 10 ते 11% गेल्याची माहिती समोर येते आहे. देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील 8 मतदारसंघात मतदान सुरू झालंय.